उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा धरुण सगुण रूपे केली बाळ क्रीडा बोलविला रेडा निगम वाचे बैसवुनी वरी चालविली भिंती सांग देवा प्रती दिली भेटी मग वास केला अलंकापुरासी पिंपळ द्वारासी कनकाचा ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा निळा म्हणे ज्यांच्या नामे करिता घोष निळा म्हणे ज्यांच्या नामे करिता घोष नातळती दोष कळी काळाचे ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा श्री गौर्या सकलार्थदं निजपदाम्भोजेन मुक्तिप्रदं प्रौढं विघ्नवनं हरन्तमनघं श्रीढुण्डितुण्डासिना वन्दे चर्मकपालिकोपकरणैर्वैराग्यसौख्यात् परम् नास्तीति प्रदिशन्तमन्तविधुरम् श्रीकाशिकेशं शिवम् नमस्ते सते जगत्कारणाय नमस्ते चिते ते लोकाश्रयाय नमो अद्वैत तत्वाय मुक्तिप्रदाय नमो ब्रह्मणे व्यापिने शाश्वताय महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा कुरु कृपादाने कथिता बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची आग त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभिरू ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा दया
दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झाला चराचर ओम नमो जयेश्वरा करुणा करा तुमचा पावन उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी हा चालत असणारा ज्ञानोबारायांचा दिव्य समाधी सोहळा श्री क्षेत्र आळंदी आळंदी क्षेत्रामध्ये आपण आहोत हे फार मोठं महत् भाग्य आहे आणि आश्चर्य सुद्धा आहे. हे आळंदी क्षेत्र सहसा प्राप्त होत नाही. कितीतरी लोक जन्माला आले आणि मेले, परंतु त्यांना आळंदी क्षेत्रामध्ये राहण्याचा, पाहण्याचा, बसण्याचा योग जीवनात आला नाही. अतिशय पवित्र पावन असणार हे क्षेत्र आणि या क्षेत्राचा मुख्य उत्सव हा समाधी उत्सव. या समाधी उत्सवानिमित्त सर्व भाविक सज्जन महात्मे साधक सिद्ध मंडळी या क्षेत्रामध्ये पोहोचलेली आहे. या समाधी उत्सवाचा जे काही दिनक्रम आहे त्या दिवसापैकी आजचा हा मुख्य दिवस. आज हरिदिनी एकादशी आहे आणि एकादशीच्या दिवशी आपण या क्षेत्रामध्ये आहोत. या क्षेत्रामध्ये दरवर्षी नित्याने चालत असणारा हा सोहळा. या सोहळ्याचे मुख्य मार्गदर्शक आपले सोमवंशी महाराज आणि गुलाबराव महाराज कुंभार. या दोघांच्या मार्गदर्शनाखाली हा चालत असणारा समाधी उत्सवाचा सोहळा. या समाधी उत्सवाच्या सोहळ्यानिमित्त एकादशीच्या दिवशीची ही कीर्तन रूपी सेवा महत् भाग्याने माझ्या वाट्याला आलेली आहे. ज्ञानोबारायाचा दरबार आहे आणि या ज्ञानोबारायाच्या दरबारामध्ये ज्ञानोबारायांचा महिमा सांगणारा ज्ञानोबारायादी निवृत्तीनाथ महाराज आदी या चारही संतांच्या अवताराचं प्रयोजन सांगणारा हा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचे एक निष्ठ शिष्य निळोबाराय महाराजांचा 6 चरणाचा अभंग. अभंग कोणाचा? निळोबाराय. वर्णन कोणाचं? ज्ञानोबाराय. जरा विरोधाभास वाटतो. अभंग निळोबारायचा, वर्णन ज्ञानोबारायचं. त्याच्यात काय विरोधाभास? अहो ते निळोबाराय, जे निळोबाराय देवाला परतून लावतात
तुझ लागी येथे बोलाविले कोणी, असं म्हणणारे. मी काय करतो, तुकयाचा धावा करीत असो. मी तुकाराम महाराजांचा धावा करतो, देवा तुम्हाला बोलवलंच नाही. मी एकनिष्ठ अनन्य सेवक तुकोबारायांचा आहे. यावरून निळोबारायाची एकनिष्ठता गुरु बद्दल दिसते आणि टोकाची एकनिष्ठता दिसते. देव प्राप्त करण्याकरिता किती अट्टहास करावा लागतो. आपल्याला देव प्राप्त नाही आणि त्या भानगडीत आपण पडतही नाही. तेवढी काय आपली जिज्ञासा नाही देव मिळावा, करती करशी देवा विना सावगी, हे फक्त म्हणण्यापुरतं आपलं. पण निळोबारायाला अनायासे देव प्राप्त झाला. धावा कोणाचा केला, तुकोबारायचा. प्राप्त कोण झाला, देव. आणि तो देव आल्या पावली त्याला काय केलं, वाट लावलं, परतून लावलं निळोबारायाने. तुला बोलावलंच नाही. यावरून निळोबारायाची काय दिसते, सद्गुरु बद्दलची एकनिष्ठता दिसते. आणि एकनिष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचे शिष्य निळोबाराय आणि ते वर्णन करतात ज्ञानोबारायांचं. मग एकनिष्ठता राहिली का? एकनिष्ठ म्हणजे एकामध्येच निष्ठा असणं, एकामध्ये स्थिती असणं, त्याला म्हणायचं एकनिष्ठ. आता तुकाराम महाराज, ज्ञानोबाराय. बरं, ज्ञानोबारायचं नुसतं एकट्याचं वर्णन नाही, चारही संतांचं वर्णन आहे. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव महाराज, मुक्ताबाई महाराज, चार संतांचं तोंड भरून वर्णन करतायत. आणि शिष्य कोणाचे एकनिष्ठ, जगद्गुरु तुकाराम महाराजांचे. किती मोठा विरोधाभास. विठ्ठल हा आपल्या बुद्धीला वाटणारा विरोधाभास आहे. विरोध वाटत असला तरी हा विरोध नाही. संत हे हाडा मासाचे पुतळे नाही. संत कसे आहेत, साधू कसे आहेत, श्री गुरु कसे आहेत, ज्ञानोबाराय वर्णन करतात. यदक्षरमनाखेय मानंदमजमव्ययम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये. माझे श्री गुरु कसे आहेत, अक्षरम अव्ययम अनाखेयम अजम आनंदम असे विशेषणाने युक्त असणारे श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातम. श्रीमत निवृत्तीनाथ महाराज या नावाने ओळखले जाणारे, परंतु वास्तविक कसे आहेत, अक्षरम, शरण पावणारे. शर म्हणजे नाश, नाश न पावणारे असे माझे श्री गुरु. मग जगामध्ये नाश न पावणारे तत्व एकच आहे, त्याला म्हणतात ब्रह्मतत्व. अर्थात माझे श्री गुरु कसे आहेत, ब्रह्मस्वरूप आहे. साधूच खरं लक्षण, साधूच खरं स्वरूप ते म्हणजे अक्षर आहे. अर्थातच नित्य आहे, अर्थातच ब्रह्म. जसे तुकोबाराय ब्रह्मस्वरूप आहेत, तसे ज्ञानोबाराय सुद्धा कसे आहेत, ब्रह्मस्वरूपच आहे. अर्थात तुकोबाराय आणि ज्ञानोबाराय एकच असल्यामुळं तुकोबारायचं वर्णन केलं काय आणि ज्ञानोबारायचं वर्णन केलं काय, एकच आहे. विठ्ठल तुकोबाराय हे साक्षात ब्रह्मस्वरूप. तुकिता तुळनेशे
ब्रह्म तुकासी आले. असे तुकोबार आहे. आणि तेच कोणाचं स्वरूप आहे? या चारही संतांचं. हे चार संत निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव महाराज आणि मुक्ताबाई महाराज, हे चार फक्त दिसायला चार आहेत. दिसायला चार आणि असायला एक. वेगवेगळ्या उपाधीमुळं वेगवेगळं त्या ब्रह्माचं, त्या चैतन्याचंच वेगवेगळ्या उपाधीनं वेगवेगळं दर्शन होत आहे. विठाला म्हणजे संत निळोबाराय महाराज या अभंगातून साधूच संतांचं वर्णन करतात. अर्थात जगद्गुरु तुकाराम महाराजांचं वर्णन करतात, ज्ञानोबारायांचं वर्णन करतात, निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन करतात. कारण संत स्वरूपाने तत्वाने एक असल्यामुळं त्या सर्वांचं वर्णन निळोबारा एकाच अवच्छेदकातून करतात. तुमच्या आमच्या भेद दृष्टीनं हे तुकाराम महाराज, हे ज्ञानेश्वर महाराज, हे निवृत्तीनाथ महाराज ही भेद दृष्टी आहे. आणि निळोबारायकड अभेद दृष्टी आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. निळोबाराय महाराज तत्वनिष्ठ संत आहेत, ब्रह्मनिष्ठ संत आहेत. जे ब्रह्मनिष्ठ संत असतात ते उपाधी मधलं जे गुप्त चैतन्य सर्वगत व्यापक असणार चैतन्य, त्या चैतन्यालाच पाहतात. म्हणून इथं व्यभिचार नाही. निळोबारायांनी ज्ञानोबारादी संतांचं वर्णन केलं म्हणजे त्यांची गुरुनिष्ठा भंगली असं नाही. निळोबाराय वर्णन करतायत, प्रयोजन सांगतायत. कशाचं? ज्ञानेश्वर महाराजांच्या अवताराचं प्रयोजन सांगतायत. गीतेमध्ये भगवंताच्या अवताराचं प्रयोजन आलेलं आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अहम युगे युगे संभवामि. किमर्थम? कशा करता? परित्राणाय साधूनां दुष्कृतां विनाशाय, साधूचं रक्षण करण्याकरिता, दुष्टांचा संहार करण्याकरिता. आणि तिसरं प्रयोजन आहे धर्म संस्थापनार्थाय. आणि त्याच धर्माची संस्थापना जसा देव करतो ना. देव कशा करता येतो? धर्माच्या संस्थापनेकरिता, दुष्टांच्या संहाराकरिता आणि साधूच्या रक्षणाकरिता. तसंच ज्ञानोबारा आदी संत सुद्धा कशा करता येतात? धर्माची संस्थापना करून हा धर्मध्वज तिन्ही लोकावर फडकविण्या करता येतात. अभंगाच्या पहिल्याच्या उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी, उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी, उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी ऐसे चराचरे कीर्ती ज्यांची. यांनी काय केलं? धर्म ध्वज असणारा तिन्ही लोकावर उभारिला. दोन प्रकारचा धर्म आहे शास्त्रामध्ये, प्रवृत्ती लक्षण रूप धर्म आणि निवृत्ती लक्षण रूप धर्म.
प्रवृत्ती लक्षण धर्मरूप धर्म म्हणजे निष्काम कर्म उपासना, त्याला प्रवृत्ती लक्षण रूप धर्म म्हणतात. हा प्रवृत्ती लक्षण रूप धर्म आहे, तो निवृत्ती लक्षण रूप धर्माचं साधन आहे. आणि निवृत्ती लक्षण रूप धर्म म्हणजे साक्षात मोक्षाला प्राप्त करून देणारा धर्म आहे. प्रवृत्ती लक्षण रूप धर्म कर्म आणि निवृत्ती लक्षण रूप धर्म म्हणजे ज्ञान. ज्ञानोबारायांनी कोणत्या धर्माची ध्वजा या तिन्ही लोकांवर फडकली? ज्ञानोबारायांनी निवृत्ती लक्षण रूप धर्म या धर्माची ध्वजा तिन्ही लोकांवर फडकविली. ज्ञानोबारायाची अशी प्रतिज्ञा आहे, ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुखाळू करी. ज्ञानोबारायाची प्रतिज्ञा आहे, या मराठी नगरीमध्ये काय करणार? ब्रह्मविद्येचा सुकाळ कर. घरोघरी ब्रह्मविद्या गेली. कोण्या रूपानं? ज्ञानेश्वरी या रूपानं. ब्रह्मरूप संत जगी अवतरले, ब्रह्मरूप संत जगी अवतरले, ब्रह्मरूप संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीन जना उद्धाराया आले. कसे संत होते? ब्रह्ममूर्ती. ब्रह्ममूर्ती म्हणजे ब्रह्मस्वरूप संत आहेत आणि ते जगताच्या उद्धाराकरता, दिनांच्या उद्धाराकरिता आले. दिन म्हणजे कळते? दिन म्हणजे हा हा दिवस. अरे दीन दीर्घ दीन असा दोन शब्द, एक दिन दुसरा दीन. इथं काय? दीन शब्द दीर्घ. रस्व असला दिन शब्द की काय त्याचा अर्थ होतो दिवस, आणि दीर्घ असला की काय होतो त्याचा अर्थ गरीब, दुबळा, दुःखी. त्याला काय म्हणायचं? दीन. तो उद्धार आहे. कोणाचा उद्धार करण्याकरता आले? दीनांचा. दिन म्हणजे गरीब. मग गरीबाच्या उद्धाराकरता संत येतात. गरीब म्हणजे ज्याला घर नाही त्याला म्हणतात गरीब. ज्याला एकच टाइम जेवण मिळतं, दुसऱ्या टाइम मिळत नाही, त्यांना काय म्हणतात? दीन म्हणतात. एखाद्याला बिचाऱ्याला बायको नाही त्याला पण काय म्हणतात? बायको आहे पण लेकरं नाही, तो दुःखी आहे बिचारा, तो बी काय झाला? दीन झाला. मग आता यांच्या उद्धाराकरता संत आले. म्हणजे ज्याला घर नाही त्याला घरकुल योजनेमध्ये यादीत नाव देण्याकरता संत आले. ज्यांना बायको नाही त्याची सोयरीक जमवण्याकरता देव आले. हे संत आले का? ज्यांना लेकर बाळ नाही त्यांना नारळ देऊन वटीमध्ये असं, मग तुम्हाला पुढच्या वर्षी होईल असं म्हणण्याकरता संत आले. दिनांचा उद्धार करण्याकरता आले. दीन या शब्दाचा अर्थ इथं आपण व्यवहारात वापरतो तो दीन नाही. दीन म्हणजे इंद्रियाचे दिने आम्ही गेलो नारायणे. दिन या शब्दाचा अर्थ जो इंद्रियाधीन आहे, विषयासक्त आहे, त्या विषयासक्ताला विषयातून बाहेर काढून त्याला भजनामध्ये लावणं आणि भजनाच्या माध्यमातून त्याचा उद्धार करणं, याच्याकरता संत आलेत. विठ्ठल आता ज्ञान स्वरूप निवृत्ती लक्षण रूप धर्म आणि त्या धर्माची ध्वजा त्या तिन्ही लोकांमध्ये फडकविणारे हे संत, ज्ञानाच्या माध्यमातून जगाचा उद्धार करण्याकरिता अवतरित झालेले हे ज्ञानोबा घरोघरी काय केला?
ब्रह्मविद्येचा सुकाळ ज्यांनी केला असे हे संत त्यांचं नाव निर्देश दुसऱ्या चरणामध्ये करतात. ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, 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 मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, 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 मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. जगाच्या उद्धाराकरता आलेले संत कोण हो त्यांचे नाव सांगितले. ते हे निवृत्तीनाथ, निवृत्तीनाथ, निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया परव, जया निवृत्ती राणीव निवृत्तीची आ, निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव, निवृत्ती ही त्यांची शोभा आहे असे श्रीमत श्री निवृत्तीनाथ महाराज साक्षात निवृत्ती स्वरूप. दुसरे ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानदेव, ज्ञानस्वरूप जे आहे किंवा ज्ञानाचा देव, ज्ञानाचे ईश्वर, ज्ञानदेव हाची देव, ज्ञानदेव ज्ञानदेवी धरलिया भाव, ज्ञानदेव ज्ञान होय जीवा सर्व, ज्ञानदेव जीवा सर्व, यादी संदेह पैनाई, यादी संदेह पैनाई, यादी संदेह नवारी, यादी संदेह नवारी, यादी संदेह नवारी, यादी संदेह सर्वा, ज्ञानदेव आदि देव, ज्ञानदेवी धरलिया भाव, ज्ञान होय जीवा सर्व, याची संशय पैनाही, ज्ञानदेव हाती देव, ज्ञानदेव विनाधर्म, ज्ञानदेव विनाधर्म, याची संशय ज्ञानदेव हाची देव, ज्ञानदेव हाची
भाव ज्ञानदेवी धरलिया भाव ज्ञानदेवी धरलिया भाव ज्ञान होय जीवा सर्व यासी संदेह नाही. जीवाला ज्ञानदेवाच्या ठिकाणी भाव धरल्यानंतर ज्ञान होईल याच्यात संदेह. त्याच्या नामाचा एवढा ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो ज्ञानदेवची होतो अखंड वदनी वदेतो असे ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज श्री सोपानदेव महाराज. सोपान म्हणजे शिडी पायरी. साधना ती कशी करायची असते? तुका म्हणे घडी घडीने साधावी. या परमार्थ मार्गाला लागल्यानंतर लागला आणि मुक्त झाला असं होत नाही. त्याला काही परीक्षा आहे, काही पायऱ्या आहेत, शिड्या आहेत. ती एक 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 पार करून जावं लागतं. ती साधना म्हणजेच सोपानदेव महाराज आहे. आणि मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. मुक्ताबाईला विशेष विशेषण लावलं. निवृत्तीनाथ ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान असं ढिलं ढालच म्हटलं. मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. मुक्ताबाईचं तर विशेष वर्णन केलं. मुक्ताबाई कशी आहे? ज्ञान दीप्ती कळा. ज्ञान स्वरूप तेजपुंज दिव्य असणारी ही मुक्ताबाई आहे. मुक्ताबाई शिवाय माणूस जीव हा मुक्त होत नाही. का? कारण मुक्ताबाई ही आदी माया आहे. आदी माया. माया मायेचे प्रकार आहेत. वैष्णवी माया, शैवी माया. भगवान विष्णूची जी माया असते तिला वैष्णवी माया म्हणतात. भगवान शिवाची जी माया असते तिला काय म्हणायचं? शैवी माया. दैवी माया आहे. दैवी हे श्याम गुणमयी मम माया दुरत्यया. भगवान ज्या मायेनं सर्व जगताला व्यापून टाकतो, जगत उत्पन्न करतो ज्या मायेद्वारे, मय्याध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम हेतुनानेन कौंतेय जगद्वी परिवर्तते. अशी ही दैवी माया आहे. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो त्रिभुवन पावनी नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. अक्षत्रे जननी देवाची अक्षत्रे जननी देवाची अक्षत्रे जननी देवाची. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची. देवाची आद्यत्रय जननी अर्थात आदी माया ही मुक्ताबाई आहे. वैष्णवी माया, शैवी माया, दैवी माया आणि चौथी माया आहे जैवी माया. जैवी माया म्हणजे जीव ज्या मायेमुळं भ्रमिष्ट झालेला आहे तिला काय म्हणायचं? जैवी माया. अज्ञान ज्या अज्ञानामुळं देवाचं स्वरूप जीवाला कळत नाही ती झाली जैवी माया. पाचवी माया आहे आसुरी माया. या असुरांकडे जी माया असते का नाही, बाजीगरी विद्या, कशाचं काही करून दाखवतात, वास्तविक नसते. रावणाकडे कंसाकडे ही माया होती. पा अचानक कोणतं अस्त्र फेकायचे, शस्त्र फेकायचे आणि पाऊस नसताना पाऊस पडायचे. ही जी माया आहे. अशा 5 प्रकारच्या माया. आणि या 5 प्रकारच्या मायेची जी अधिष्ठात्री देवी आहे ती आहे आदी माया. विठ्ठल ती आदी माया मुक्ताबाई आहे. ही कोण आहे? या तिन्ही देवांची आद्यत्रय जननी आहे. मायेशिवाय त्या देवांना सुद्धा स्वरूप प्राप्त होत, त्यांना सुद्धा अवतार घेता येत नाही. अवताराला येण्याकरिता कोणाचं सहाय्य घ्यावं लागतं? मुक्ताबाईचं. अशी आदी माया मुक्ताबाई.
आणि जीवाला जर मुक्त व्हायचं असेल तर मायेला शरण जावं लागतं. कोणत्या मायेला? आदी मायेला. ही आदी माया काय? ब्रह्मविद्या स्वरूप आहे. आणि मुक्त ब्रह्मविद्येशिवाय होता येत नाही. ब्रह्मविद्या जर झाली तरच जीव हा मुक्त होतो. या तीन चारही नावामध्ये क्रम आहे. क्रम. निवृत्ती. सगळ्यात अगोदर जीवाला निवृत्तीची इच्छा झाली पाहिजे. संसार हा अनित्य कळाला पाहिजे. आणि किती जरी संसार केला तर या जगातला कोणताच पदार्थ नित्य करता येत नाही. सतत विनाशी आणि बदलणार हे जगत आहे. याच्या मागे धावण्यात अर्थ नाही. हा विवेक ज्याला झाला आणि ह्या विवेकामुळं त्याला निवृत्तीची इच्छा झाली. म्हणजे काय? मुक्तीची इच्छा झाली, मोक्षाची इच्छा झाली, निवृत्ती मार्गाची इच्छा झाली. मुमुक्षुत्व ज्याच्या ठिकाणी आलं. ही पहिली स्टेप म्हणजे कोण? निवृत्ती. निवृत्तीनंतर काय करायचं? ज्ञान. निवृत्ती ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. ज्ञान प्राप्तीकरिता प्रयत्न करायचा. आणि ज्ञान प्राप्तीकरिता प्रयत्न केल्यानंतर त्या ज्ञान प्राप्तीचा एक क्रम आहे. कोणत्याही ज्ञान प्राप्त झालं म्हणजे मुक्त होत. त्याची एक भूमिका आहे. त्या भूमिकेला अनुसरून ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. ज्ञानाची काय भूमिका आहे? काय केलं पाहिजे? ज्ञानाच्या अगोदर अंतःकरण शुद्ध केलं पाहिजे. निष्काम कर्माने अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर दुसरी पायरी आहे. त्या पायऱ्या म्हणजे सोपान आहे बरं का. सोपान देव महाराज. दुसरी पायरी चित्ताची स्थिरता केली पाहिजे. चित्त स्थिर झाल्यानंतर जे मिळतं ज्ञानाद्वारे त्याचं नाव आहे मुक्ताबाई. मुक्ती. विठ्ठल. अगोदर मुमुक्षता म्हणजे निवृत्तीनाथ महाराज. ज्ञानाची इच्छा म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानाकरिताची साधना त्याचं नाव सोपानदेव महाराज. आणि त्या साधनेचं फलद्रूप फलीभूत असणारी कोण आहे? मुक्ताबाई महाराज. म्हणजे साक्षात मुक्ती आहे. मुक्ताबाईला शरण गेल्याशिवाय मुक्ती मिळत नाही. असे हे चारही देव. मग हे चारही देव जन्माला आले का? जन्माला जीव येतात. जन्माला तुम्ही आम्ही हे काय होतात? प्रगट होतात. हे अवतार धारण करतात. अभंगाच्या धरुणीचा गुण रूपे केली बाळ क्रीडा. धरुणीचा गुण रूपे केली बाळ क्रीडा. धरुणाचा गुण रूपे केली बाळ क्रीडा. धरुणाचा गुण रूपे केली बाळ क्रीडा. बोलाविला रेडा निगमवाचे. बोलाविला रेडा निगमवाचे. हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. बोलाविला रेडा निगमवाचे. बोलाविला रेडा निगमवाचे. भोलाबाई नवन निर्वाण. हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. क्रीडा बोलाविला रेडा निगमवाचे. बोलाविला रेडा निगमवाचे. बोलाविला रेडा निगमवाचे. धरुणाचा गुण रूपे केली बाळ क्रीडा. बोलाविला रेडा निगमवाचे. बोलाविला रेडा निगमवाचे. बोलाविला रेडा निगमवाचे. हे ब्रह्ममूर्ती असणारे संत यांनी काय केला? अवतार धारण केला. धरुण
सगुण रूपे सगुण रूप धारण केलं. त्या अगोदर कसे होते? निर्गुण स्वरूपामध्ये होते, अव्यक्त स्वरूपामध्ये होते, प्रमाणांचे अविषय होते. त्या अव्यक्त स्वरूपामध्ये उपाधीच्या द्वारे हे सगुण रूपामध्ये आले. सगुण रूपामध्ये येऊन काय केलं? बाळ क्रीडा केली. हे जे चरित्र आहे ज्ञानोबारायचं, हे चरित्र म्हणजे काय? बाळ क्रीडा आहे. बाळ क्रीडा. बाळ क्रीडा. बाळ क्रीडा कशाला म्हणायचं? सोपं आहे. हे लेकर खेळ करतात. लय म्हणजे सायासन असणारं काय बनवतात? असा किल्ला बनवतात, वाळूचा किल्ला बनवतात. सुंदर. ती आई त्याला आवाज देते, अरे बाळ्या जेवण कर. त्याला जेवणाची सूध नसते. जेवण कर म्हणल्यानंतर नंतर करतो, मी कामात आहे. काय काम याचं? वाळूचा किल्ला बनवणं. असे मन लावून किल्ला बनवतात 4-5 जण मिळून. इतकं एकाग्र होऊन, इतकं असं तंतोतंत काम. त्यांना पाण्याची म्हणजे इच्छा होत नाही, जेवणाची इच्छा होत नाही. त्यावेळेला जर कोणी काही खाऊ जर दिला का नाही, अरे असं काहीतरी खाऊ आहे, खातो का? आमचं काम चालू आहे. असा किल्ला बनवतात, सुंदर किल्ला बनवतात. मग ते किल्ला बनवल्यानंतर असे खुश होतात सगळे, वा 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 काय सुंदर बनला. त्या किल्ल्याचा तो चोपदार, त्याच्यानंतर ते राजायक, त्याचे ते सिंहासन वगैरे सुंदर किल्ला बनवतात. पाहतात आनंद घेतात. मग काय करतात? हुर्यव करतात. हुर्यव करणं म्हणजे काय? नाचतात आणि त्या किल्ल्यावर पाय देऊन सगळा भुगा करून टाकतात. याला म्हणायचं बाळ क्रीडा. विठ्ठल केलं त्यांनी, पण त्याच्याविषयी काय नाही? आसक्ती नाही. मन लावून केलं, पण त्याच्याविषयी तादात्म्य नाही. त्याचं नाव काय? बाळ क्रीडा. सहज लीला. लीला एकाग्र चित्ताने केली, परंतु त्याच्यामध्ये काय नाही? मोह नाही, माया नाही, काय नाही. एका झटक्यात बिघडून टाकतात. तसं हे ज्ञानोबारायांनी लय मन लावून असा रेडा बोलवला, आणि त्याच्या मी रेडा बोलवला, मी भिंत चालवली, असं काही नाही. सहज रेडा बोलवला. काय तो प्रसंग आहे? ज्ञानोबारायचं उत्सव चालू आहे, तो प्रसंग सांगण्याचा प्रयत्न करू. सर्वांना ज्ञात आहे, ज्ञानोबाराय आधी जे संत आहेत, निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव महाराज, यांना या जगतातल्या लोकांनी फार कष्ट दिलं, हिणवलं. काय म्हणून हिणवलं? ही संन्यासाची पोर आहे. त्याकरिता त्यांच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त देण्यात आलं. शास्त्रनिष्ठ होते, धर्मनिष्ठ होते. जशी धर्माची आज्ञा आहे त्याप्रमाणे आपण करू म्हणून दोघं आई वडील प्रयागराज या ठिकाणी देहांत प्रायश्चित्त केलं. देह समर्पित केला पाण्यामध्ये. मग आता आई वडिलांची चूक नव्हती, प्रायश्चित्त घेतलं. प्रायश्चित्त घेतल्यानंतर शुद्ध व्हायला पाहिजे. विठ्ठल पंताची काही चूक नाही, कारण त्यांना काय होती? गुरूंची आज्ञा होती. आणि गुरूंची पण काही चूक नाही. गुरूंची चूक व्हायला पाहिजे का नाही? संन्यासाला पुन्हा गृहस्थाश्रमामध्ये तुम्ही जा म्हणता, मग ही चूक कोणाची? गुरुची. गुरुची सुद्धा चूक नाही. गुरूंना साक्षात ईश्वरीय संकेत होता. देवानं स्वप्नात येऊन सांगितलं की हे संन्यासाच्या लायकीचे नाहीत, यांच्या पोटी साक्षात कोण येणार आहेत? देव जन्माला येणार आहे. आणि तुम्ही यांना संन्यास घेऊन या निवृत्ती मार्गाकडे प्रवृत्त करीत असाल तर ही चूक होईल. जगताचं कल्याण कसं होईल? जगाचं कल्याण करण्याकरिता यांच्या पोटी देव अवताराला येणार आहे. म्हणून माझी अशी आज्ञा आहे की यांना पुन्हा गृहस्थाश्रमामध्ये टाका. गुरूंनी आज्ञा केली. लग्न झालं,
आणि 4 देव असणारी या भूतलावर प्रगट झाले. असे प्रगट झालेले हे संत महात्मे यांची तरी काय चूक आहे का? त्यांच्या वडिलांची चूक आहे? कोणाचीच चूक नाही. तरी पण सर्व जगतांनी त्यांना हिणवलं, कष्ट दिलं. ज्ञानेश्वर महाराजांच्या मनामध्ये आलं, आपल्या आई वडिलांनी प्रायश्चित्त घेतलं. पापातून आपण, जरी पाप नसलं, जगताच्या दृष्टीनं पाप आहे, पण त्या पापातून आपण मुक्त झालो. प्रायश्चित्त घेतलं ना, आता काय? आता आपल्याला शुद्धी पत्र पाहिजे, शुद्ध करून घेतलं पाहिजे. समाजाने आपला स्वीकार केला पाहिजे. किती दिवस बाहेर राहायचं? कारण जगाच्या कल्याणाकरिता आपला अवतार झालेला आहे. जगाच्या बाहेर राहून जगाचं कल्याण कसं करता येईल? जगतामध्ये गेलं पाहिजे, समाजामध्ये गेलं पाहिजे. समाजामध्ये गेल्याशिवाय समाजाचं कल्याण होणार नाही. त्याकरिता समाजानं आपला स्वीकार केला पाहिजे. आळंदीच्या ब्राह्मण मंडळीकडे आले, ब्रह्मसभेमध्ये आले, आपला प्रस्ताव मांडला. आम्हाला तुम्ही काय करा, समाजामध्ये स्वीकार करा. आमचा काय करा, उपनयन संस्कार करा. उपनयन संस्कार करून आम्हाला समाजामध्ये घ्या. असं म्हणल्याबरोबर ही आळंदीची मंडळी, ब्राह्मण मंडळी हसायला लागली, टिंगल-टवाळी करायला लागली. हे संन्यासाचे पोरं. आणि हे काय म्हणायला लागले, आम्हाला आमच्यात घ्या, समाजात घ्या. असं शक्य आहे का? संन्यासी असला म्हणजे मुलं नसतात, आणि मुलं असल्यावर संन्यासी नसतो. संन्यासाची पोर. उद्या कोणीही ब्राह्मण संन्यास घेईल आणि त्याला संन्यासामध्ये जर बरं नाही वाटलं की पुन्हा संसारामध्ये येईन, पुन्हा लेकरं बाळ पैदा करेन. त्याला पोरी कोणा द्यायच्या? त्याला संन्यासी म्हणायचं की गृहस्थी म्हणायचं? असा अधर्म या जगतामध्ये मातेल. त्यामुळं तुम्हाला आम्ही समाजात घेऊ शकत नाही. हा, आमच्यापेक्षा श्रेष्ठ एक ब्रह्मसभा आहे, तिचं नाव आहे पैठणची ब्रह्मसभा. त्या पैठणला जा, तिथल्या ब्राह्मण मंडळीचा निर्णय इथं आणा, तो निर्णय आम्ही मान्य करू. ते सर्व 4ही भावंड महाराज पैठणच्या दिशेने निघाले. आणि पैठण मध्ये गेल्यानंतर विठ्ठलपंतांचे मामा कृष्णाजी देवकुळे यांच्या घरी गेले. गेल्यानंतर त्यांना आनंद झाला. त्यांना हे सर्व घटना काही माहितच नव्हती. सांगितलं, आम्ही विठ्ठलपंतांची मुलं. इतका आनंद झाला. अरे तुम्ही लेकरं लहान मुलं इतक्या दूर आले, तुमचे वडील कुठे आहेत, आई कुठं आहे? सर्व वृत्तांत निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितला. त्यांना अश्रूच्या धारा आल्या, खूप दुःख झालं. आणि काही मुलांनो, काही चिंता करू नका, उद्याच ब्रह्मसभा भरू आणि उद्या तुम्हाला शुद्धीपत्र देऊ. सर्व ब्राह्मण मंडळींना निमंत्रण दिलं. उद्या ब्रह्मसभा घ्यायची आहे. वसंत पंचमीचा दिवस. आणि त्या वसंत पंचमीच्या दिवशी सर्व ब्राह्मण मंडळी जमा केली आणि करून त्यांना सर्व व्यथा असणारी सांगायला लावली. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराजांनी सर्व वृत्तांत सांगितला. आम्ही अशा पद्धतीने आमची उत्पत्ती झालेली आहे. आमच्या वडिलांनी, आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलेली. आता आमची अशी इच्छा आहे की समाजाने आमचा स्वीकार करावा. सर्व समाज तिथं जमा झालेला घाटावर गोदावरीच्या. आणि त्या सभेमध्ये सर्वांना आश्चर्य होतं की एक जे संन्यासांची मुलं आहेत, संन्यासांची मुलं आपला प्रस्ताव घेऊन ब्रह्मसभेमध्ये आलेले आहेत. म्हणून लहान मोठे बालक, स्त्रिया वगैरे सर्व तिथं जमा झाले होते. आश्चर्य पाहण्याकरता, काय असणारा निर्णय होतो ते पाहण्याकरिता. आणि निर्णय पाहण्याकरिता सर्व जमा झाले. प्रस्ताव मांडला. सगळी ब्राह्मण मंडळी शोधायला लागली पोथ्या, वेगवेगळ्या स्मृत्या, मनुस्मृती, धर्म, याज्ञवल्क्य स्मृती, शंकर स्मृती, यात्री स्मृती. कशामध्ये? संन्यासाची मुलं, संन्यासाच्या मुलाला पुन्हा संस्कार करण्याचे अधिकार आहेत की नाही? 48 संस्कार आहेत हिंदू धर्मामध्ये. त्या 48 संस्कारापैकी कोणत्या संस्काराचा अधिकार आहे, कोणत्या संस्काराचा अधिकार नाही, ही शोध घ्यायला लागली. परंतु त्यांना काय सापडलं.
अपमान होऊ नये म्हणून एक सामान्य निर्णय दिला. संन्यासाला मुलं नसतात, झाले, ठीक आहे. आता तुम्ही जन्माला आले, आता जन्माला येणं काय पाप नाही, परंतु तुम्हाला समाजात घेण्यात येत नाही. तुम्ही अविवाहित राहावं, अविवाहित राहून भगवंताच्या नामस्मरणाची साधना करावी, असा सामान्य निर्णय त्यांना देऊन टाकला. आणि देऊन टाकल्यानंतर, सामान्य निर्णय देऊन टाकल्यानंतर सहज नावं विचारले. अरे तुमचे नाव फार छान ठेवले. एकाचं नाव निवृत्ती, एकाचं नाव ज्ञानेश्वर, एकाचं नाव सोपान, दुसरा लगेच सिंगल म्हणून. अरे नावात काय असते, यांचे नाव तर शूद्रासारखे ठेवायला पाहिजे होते. दगड्या, धोंड्या, कैऱ्या, कचऱ्या असे नाव ठेवायला पाहिजे होते. बाप यांचा फार विद्वान होता, जरी काय झाला संन्यासी असला तरी विद्वान होता. नाव किती भारी ठेवली, ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपान. नावात काय, दुसरा म्हणते नावात काय असतं, ते चाललाय ना हेला, त्याला काय म्हणा, रेडा. त्या रेड्याचं सुद्धा नाव ज्ञाने आहे. नावात काय असतंय, नाव गंगाबाई आणि पाण्याचा पत्ता नाही. नावात काय असतंय असं म्हणायला लागले. होतक बोलायला लागले. ज्ञानोबाराने सहज उत्तर दिलं, काय, माझं नाव ज्ञानेश्वर आहे, त्या रेड्याचंही नाव ज्ञाने आहे. अहो माझा आत्मा आणि त्या रेड्याचा आत्मा एकच आहे. एवढं म्हणल्याबरोबर ते ब्राह्मण मंडळी लालबुंद झाली. एकतर संन्यासाचे मुलं, आणि दुसरी गोष्ट आमच्यासारख्या ब्राह्मण मंडळीला, विद्वान मंडळीला आमच्या पुढं ज्ञान सांगायला लागले. आत्मा एकच, माझा आणि रेड्याचा आत्मा एकच. ते लगेच ताप, त्याला लय संताप झाला. एक ब्राह्मण उठला, म्हणे तुझा आणि त्याचा आत्मा एकच आहे, अशा गप्पा मारायच्या नाही, त्या आमच्या पुढं मारायच्या नाही. खरंच तुझा आणि त्याचा आत्मा एक आहे, तर त्याला मारल्यानंतर तुला वळ उमटेल का. ज्ञानोबा स्मित हास्य करून म्हणायला लागले, हो, जर त्याचा आणि आत्मा माझा एकच आहे तर हे सुद्धा शक्य आहे. शक्य आहे, आत्ताच तो रेडा इथं आणा. लगेच तो रेडा बोलवला आणि त्या रेड्याच्या पाठीवर 2-3 चापक मारले. तर रेड्याच्या पाठीवर वळ उमटला नाही, ज्ञानोबारायांच्या पाठीवर वळ उमटायला लागले आणि त्या वळातून असणारा रक्तस्राव व्हायला लागला. सगळे लोक तोंडात बोट घालून, अरे बाप, तिथं असे काही सामान्य भाविक लोक होते. आम्हाला वाटूच लागलं म्हणे, हे दिसायला सामान्य दिसत नाही, काय यांचं तेज आहे. त्या तेजावरूनच पहिल्यांदा वाटले हे अवतारी साधू आहे. आणि ही प्रचिती यांना आली, त्याच्यामध्ये बी काहीतरी कुचर होते. कुचर लय कठीण असतात महाराज, कुचर शिजत नाही. आणि तसेच कच्चेच खाल्ले तर पोट दुखल्याशिवाय राहत. असे कुचर दाणे. ते कुचर म्हणले, याचा बाप विद्वान होता, यांचा बाप सगळ्या भारत भ्रमण केला. त्याच्या बापानं काय सगळा भारत भ्रमण करून यांचा बाप बंगाल देशामध्ये बी गेला होता. आणि बंगाल देशामध्ये यांच्या वडिलांनी कदाचित काळी विद्या शिकली असावी, आणि जाता जाता हे लेकराला सुद्धा काळी विद्या शिकवली, तंत्र मंत्र शिकवलेले आहेत. आणि त्या तंत्र मंत्राचा हा परिणाम आहे. हे तांत्रिक लोक आहेत, राहतात बी कुठं, जंगलात राहतात, तिकडे काहीतरी साधना करीत असतील. रेड्याच्या पाठीवरचा वळ इकडं कसा उमटल, ही काय काहीतरी किमियागिरी आहे, जादूगिरी आहे. काही असं म्हणायला लागले, काही तसं म्हणायला लागले. तिथं सगळा एकच हाकार झाला. नाही नाही, हे साधू आहेत, नाही नाही, हे शुद्ध आहेत. यांना काय दिलं पाहिजे, यांना शुद्धी पत्र दिलं. तिथल्या तिथंच ब्राह्मण मंडळीचे भांडणं लागले. मग कसा निर्णय द्यायचा, तर ते मुख्य जे होते सभाध्यक्ष, त्या सभाध्यक्षाने असा निर्णय लावला, ह्या ज्ञानेश्वराने जर रेड्याच्या मुखातून, या रेड्याच्या मुखातून जर वेद बोलवला, तर आम्ही ज्ञानेश्वर महाराजांना, या चारही भावंडांना शुद्धी पत्र देऊ. सगळे हसायला लागले, म्हणे खरंय काय, व्यवस्थित असणारा निर्णय, रेडा कधी बोलल नाही.
रेडा कधी बोलणार नाही आणि शुद्धीपत्र देण्याचं कामच पडणार नाही. निर्णय दिला, रेडा बोलला की शुद्धीपत्र देऊ. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं ठीक आहे, काय बोला, कोणता वेद बोलवायचा सांगा. कोणता बोलवायचा म्हणजे जो कठीण आहे ऋग्वेद. ऋग्वेद रेड्याच्या मुखातून बोलवायला पाहिजे. ज्ञानोबारायण त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि हात ठेवल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराजांनी आज्ञा दिली, बोली रे ऋग्वेद. आणि तो रेडा महाराज ऋग्वेद बोलायला लागला. ऋग्वेद असे मंत्र म्हणायला लागला आणि क्रम, जटा, घन असे वेगवेगळी जी म्हणण्याची पद्धत आहे, वेद म्हणण्याची पद्धत आहे, त्या प्रत्येक पद्धतीनं रेडा अंगासहित, वेदाचे 6 अंग आहेत, त्या 6 अंगाच्या माध्यमातून रेडा असणारा वेद बोलायला लागला. असं हे आश्चर्य पाहिल्या बरोबर महाराज वेद महिषामुखी बोलविले, वेद महिषामुखी बोलविले, वेद महिषामुखी बोलविले, वेद महिषामुखी. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ख्याती. वेद महिषामुखी बोलविले, वेद महिषामुखी बोलविले, वेद महिषामुखी बोलविले. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, वेद महिषामुखी बोलविले. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. काही माणसं म्हणायला रेडे नावाचे आडनावाचे माणसं होते आणि त्या रेडे आडनावाच्या माणसाच्या तोंडातून काय बोलवला, वेद बोलवला. म्हणून संतांना पुन्हा लिहावं लागलं वेद महिषामुखी. आता महिषा म्हणजे कोण, रेडा. आता काय करणार, रेड्यामुखी वेद बोलवला. संतांनी मुदाम काय लिहून ठेवलं, महिषी पुत्रामुखे बोलविणे श्रुती. महिषा म्हणल्यानंतर महिषा नावाचा एक माणूस होता, महेश नाव, त्याला काय म्हणायचे, महिषा म्हणायचे. असं वाटण कोणाला, म्हणून काय केलं, महिषी पुत्रामुखे. आता काय करणार, महिषी पुत्र म्हणजे म्हशीचा म्हणजे रेडे नाही, महिषा नावाचा माणूस बी नाही, महिषी पुत्र. सगळे प्रमाण लिहून ठेवले, संशय राहू नाही. रेडाच होता, हेल्याच्या मुखातून वेद बोलवला. असा चमत्कार सर्व मंडळीनं पाहिला. जे त्यांनी लोटांगण घातलं ते उठता उठणार, कोणीच उठणार. सगळ्या गावानं ज्ञानोबाराच्या पुढे लोटांगण असं दंडवत घातलेला आहे, उठायला तयार नाहीत. ज्ञानोबारायांनी हळू सर्वांना उठवलं, उठा, काही चिंता करू नका, जगाच्या कल्याणाकरिता आमचा अवतार धारण झालेला आहे. आणि मग स्तुती करायला लागले, आमचं चुकलं, आम्ही तुम्हाला ओळखलं नाही, तुम्ही शुद्ध आहात, आम्ही अपवित्र आहे. आमची एवढी दृष्टी नाही की तुम्हाला आम्ही पाहावं. का, कारण आमची दृष्टी मायेनं, मोहानं, अज्ञानानं, पापानं व्यापलेली आहे. ज्ञानोबारायला सर्व मंडळी शरण आली. शरण आल्यानंतर ज्ञानोबारायाने शुद्धीपत्र घेतलं आणि शुद्धीपत्र घेऊन पुढं मार्गक्रमण केला. नेवाशाच्या ठिकाणी असणारे ज्ञानेश्वरी लिहिलेले आहे. बामणी या गावामध्ये अमृत अनुभवलेला. असं करत करत आळंदीला आलेले आहे. आळंदीला आल्यानंतर एक चांगदेव नावाचे योगी होते. रस्त्यामध्ये ही मंडळी जात असताना तापी तीराच्या ठिकाणी चांगदेव महाराज समाधी लावून बसले होते. तो ठिकाण
चांगदेव महाराजच्या पुढे असणारे असंख्य प्रेत, प्रेत म्हणजे मडे, मेलेले माणसं असे गुंडाळून ठेवलेले, काय लिंबाच्या पाल्यात, काही कशामध्ये, मधामध्ये वगैरे तेलामध्ये असे चढू नये म्हणून असे त्या चांगदेव महाराजच्या पुढे ठेवलेले. हे चारही भावंड त्या तीरातून, तापीच्या तीरावरून जाऊ लागले आणि पाहिलं, मुक्ताबाईनं पाहिलं, दादा हा जो म्हातारा माणूस, दाढी पिकलेला, पांढऱ्या केसावाला, डोळे झाकून बसलेला आहे, तो कोण आहे? ज्ञानेश्वर महाराज म्हणले, त्याला चांगदेव महाराज असं म्हणतात. मग असा बसलाय कसा? आणि हा 1400 वर्षाचा आहे. जेव्हा याला 100 वर्षानंतर काळ न्यायला येतो, त्यावेळेला हा काय करतो? समाधी लावून बसतो, काळ परतून जातो. असं होत होत याचं वय किती झाले? 1400 वर्ष झाले. बरोबर. मग हे मेलेले मडे त्यांच्या पुढं काय आहेत? काय नाही म्हणे, हा समाधीतून उठला, समाधीतून उठल्याबरोबर ज्याचं नाव घेतलं की तो माणूस जिवंत होऊन उठतो. मग त्याकरता जे काही या परिसरात लोक मेलेले असतात त्यांना तिथं आणून ठेवलं जातं. कदाचित कोणाचं नाव घेतील याची काही हे नाही, खात्री नाही, म्हणून सर्वच लोक आणून ठेवतात. ज्याचं नाव घेतलं तो मेल्याला उठतो, बाकीच्याला काय करतात? विधिवत जाळून टाकतात. मग ते हे ज्ञानेश्वर महाराज वगैरे तिथं आल्यानंतर सर्व गावामध्ये वार्ता पसरली, जवळच्या सगळे लोक जमा झाले आणि सगळे लोक जमा झाले, दर्शन वगैरे घ्यायला लागले. मुक्ताबाईनं त्या गावकऱ्यांना विचारलं, हे जे मेलेले मडे त्याच्यातला एक उठतो, जर मी सगळेच उठवले तर? वा वा. मुक्ताबाईला सगळे जनता शरण आली. आई साहेब तुम्ही काय करा, सर्वांना उठवा. मुक्ताबाईनं काय केलं, एक कोणाचं कुत्रा असेल, अतिप्रिय कुत्र, सध्या कुत्रेशना जगतामध्ये वाढलेली. शास्त्रात 3 येशना आहेत. कोणकोणती? वित्तेशना, लोकेशना, पुन्हा दारेशना, आणि 4थी येशना आहे कुत्रेशना. कुत्र्याच्याच मागे लागायत लोक, रात्रंदिवस कुत्र 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 कुत्र, खाता उठता बसता घरात दारात, स्वयंपाक करता वेळी कुत्र. एक बाई म्हणे, आमचं कुत्र इतकं सुंदर आहे महाराज, लय देवाचं करतंय, मी देवाची पूजा करायला बसले की माझ्या मांडीवर येऊन बसते. आता हिला कसं सांगाव? शास्त्रामध्ये असं आलेलं आहे, कुत्र्याचा जर स्पर्श झाला तर स्नान केल्याशिवाय शुद्धी नाही. कुत्र्याची जर अन्नावर दृष्टी पडली तर ते अन्न खाऊ नाही, असं शास्त्र आहे. आणि आपण कुत्र्याच्या अधीन झालो का? कारण खंती तेन धरा, होणे गाढव कुत्रा. पुढचा जन्म आपल्याला कुत्र्याचा आहे, त्याच्यामुळं आतापासून आपल्याला त्याचे वेध लागले. कशाचे? कुत्र्यांचे. कोणाचं तरी असं अतिप्रिय कुत्र होतं, ते कुत्र्याचं ते हाड हळू मुक्ताबाईनं उचललं, सगळ्या मळ्यावर असं फिरवलं. काय म्हणल्या, छू मंतर छा मंतर काय म्हणल्या कोणला ठाव, असं ओवाळलं. ओवाळून ते हाडू दिलं फेकून. फेकून दिल्यानंतर ते हाडकात झालं कुत्र. त्या कुत्र्याला वाटलं कोण मला आढळलं की, आणि आढळल्याबरोबर ते क्या क्या करीत ते कुत्र जिवंत होऊन पळालं. आणि ज्या मड्याहून, सगळ्या मड्याहून जे कुत्र्याचं हाड ओवाळलं होतं का नाही, तितके मडे सगळेच्या सगळे उठले. जसे झोपेतून माणसं उठावे त्या पद्धतीनं सर्व मडे असणारे मेलेले माणसं उठले आणि आपापल्या घरी गेले. मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराज हे आपल्या आळंदीच्या दिशेनं निघाले. आळंदीत पोहोचले आणि इकडं चांगदेव महाराजांची समाधीचं उत्थान झालं. आणि उत्थान झाल्याबरोबर चांगदेव महाराजांना पाहिलं, एकही मड नाही समोर. चांगदेव महाराजाला आश्चर्य झालं, अरे माझी समाधी किती दिवसापासून आहे? शिष्याला विचारलं. शिष्य म्हणे, महाराज लय वर्ष, 1-1.5 वर्ष झाला असेल, अख्खा कोरोनाचा काळ संपला, तुमची काही समाधी उठली नाही. अरे माणसं मेली नाही का? कोरोना आलता, माणसं 5 पट माणसं मेले होते यावेळेस. मग ते गेले कुठं मेलेले माणसं? कोणीतरी असणारे छोटे छोटे बालक आले होते. एकाचं नाव निवृत्ती, एकाचं नाव ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई असे त्यांचे नाव होते. त्याच्यापैकी एक मुक्ताबाई होती. तिनं असं कुत्र्याचं हाडूक उचललं, ववाळलं, सगळेच लोक उठून गेले. अरे बाप,
असे समाधी उत्थान झाल्यानंतर एक माणूस जिवंत होतो, नुसतं ववाळल्याने सगळे माणसं जिवंत झाले. आश्चर्य वाटलं त्या चांगदेव महाराजांना आणि त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांची भेट घेण्याची अंतःकरणात इच्छा केली. लोक त्यांची पूजा करायचे, बंद पूजा गिजा बंद, आता आमची पूजा करायची, माझ्यापेक्षा सिद्ध जगतामध्ये अवतरित झालेले आहे, आता आम्ही पूजा घेणार नाही. भेटायचं म्हणजे कुठं राहतात? आळंदीला राहतात. चला भेटायचं. अहो महाराज, तुम्ही एवढे मोठे दिव्य संत आहेत, तुमच्यापेक्षा कोणी मोठा असू शकते का? तुमच्या मोठ शिष्य लय जे असतात आजूबाजूचे चमचे, महाराजांच्या मनावर जरी अंतःकरणात भाव उत्पन्न झाला तरी हे शिष्य उत्पन्न होऊ देत नाही. महाराज तुमच्यासारखा दिव्य महात्मा कोणी आहे का जगात? तुम्हाला भेटायला जाण्याची गरज नाही, त्यांना भेटायला बोलू आपण. नाही नाही, आपल्याला त्यांनाच भेटायला जायचं. बरं असं कसं जातं हो? आधी पत्र पाठवा आणि पत्राचं काय उत्तर देतात असे खोचक प्रश्न विचारा काहीतरी. त्या प्रश्नाचं उत्तर काय देतात त्याच्यावरूनच कळतं की यांची लायकी काय. बरोबर, ठीक आहे. पत्र लिहायला बसले, पत्र सूचना. किती वर्षाचे आहेत रे? काय कोणी नाही नाही, मुलं किती वर्षाचे आहेत? लहान मुलं आहेत, 14, 16, 15, 10 अशा वयाचे आहेत. बरं, त्यांना आशीर्वाद देतो. आशीर्वाद कसा लिहायचा? इतके लोक जिवंत केले म्हणजे आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, आशीर्वाद देता येत नाही. बरं, त्यांना काय करावं? वंदन करावं. तर वंदन करावं तर वयानं लहान आहेत, मायनाच लिहिता येणार. तर पुढचं तर लिहिण्याचा काय प्रश्नच नाही. मायना सुद्धा लिहिता येईना पत्राचा. आणि हे पोरो, पत्र काय सुचत ना मला. ठीक, बरं आहे ना महाराज, असं रिकामच पत्र द्या. ह्या रिकाम्या पत्राचं काय उत्तर देतात पाहू. याच्यावरूनच ते किती श्रेष्ठ आहे हे लक्षात येते. रिकामच पत्र पाठीला जोगायच्या. आळंदीला आले, पत्र पाहिलं, निवृत्तीनाथ महाराजांना पाहिलं, काय लिहिलं काही समजलं नाही, कोरं कागद आहे. सगळ्यांना पाहिला. मुक्ताबाई म्हणे, हे चांगल्या कोरा आहे, अजून चांगल्या कोरा. निवृत्तीनाथ महाराज म्हणे, कोरा आहे ना, मग कोऱ्यावरच लिहिता येते. माणसाचं काय असलं पाहिजे? अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे. शुद्ध अंतःकरणामध्ये ज्ञान प्रतिफलित होतं. ज्ञान शुद्ध अंतःकरणामध्येच होत असतं. पण शुद्ध अंतःकरणावाला चांगले आहे, लिहून पाठवा. ज्ञानेश्वर महाराजांना 65 ओव्या. स्वस्ति स्त्री वटेशु जो लपोण जगदा भासू दावी मग ग्रासो प्रकटला करी. 65 ओव्या म्हणजे साक्षात काय? ब्रह्मविद्या आहे. 65 ओव्यामध्ये मुक्त होण्याचं ज्ञान. 65 ओव्याचं जो चिंतन करेल तो मुक्तच होणार, याच्यात संशय नाही. असं पत्र पाठवलं. चांगदेव महाराजाला काही कळालं नाही. चांगदेव महाराज म्हणे, याचा अर्थ आपल्याला लक्षात येत नाही, हे आपल्यापेक्षा भारी सिद्ध आहेत, त्यांना भेटायला जावं लागतो. चला म्हणे भेटायला जायचं. अहो भेटायला जायचं म्हणजे असं निघाले भेटायला असं नाही. आपले सगळे शिष्य बोलवा. लाखो शिष्य होते चांगदेव महाराजचे, अनेक मठावर बसवलेले. ह्या मठा आपला शिष्य, त्या मठा आपला शिष्य, सगळीकडे सगळ्या भारतभर कोणाचे शिष्य? चांगदेवाचे. सगळ्यांना निमंत्रण पाठवा, सर्वांना बोलवा, सगळा आपला लवाजमा घेऊन आळंदीला जाऊ. मग काय हो? कोणी नुसतं दूधच पिऊन राहणारे, कोणी एकच टाइम जेवणारे, कोणी न जेवणारे, कोणी वारा पिऊन राहणारे, कोणी हवा पिऊन राहणारे, कोणी नुसता गांजाच वडणारे, असे सगळे. कोणी नुसतं वरचा कपडा न घालणारे, कोणी खालचा कपडा न घालणारे, असे दिव्य चांगदेवाचे शिष्य. आणि असा सगळा असा लाखोचा समाज घेऊन चांगदेव महाराज निघाले. अहो महाराज पायीक असं नसतं. तुमचं वैभव काय? त्या वैभवात मग काय करा? वाघावर चला. वाघावर बस. चांगदेव महाराज वाघाचं वाहन केलेलं आहे आणि चाबूक नागाचा केलेला आहे. नागाचा चाबूक, वाघाचं वाहन, असा सगळा पसारा घेऊन चांगदेव महाराज असणारे निघाले. पुढे असणारे सगळे 1000 तर ते हलकी वाजणारे होते. सगळ्यात पुढे हलकीच्या पुढे झेंडे, झेंड्याच्या नंतर नुसते चिलीम, सगळा धुवाच धुवा. लांबूनच कळावं की काय साधू याने. त्याच्यानंतर फलाहारी, दुग्धाहारी सगळे असे असा दिव्य सोहळा घेऊन ज्ञानोबाच्या भेटीला चांगदेव महाराज आलेले आहे. 2 शिष्याला पुढे पाठवलं. जा, चांगदेव महाराज आलेत असं म्हणा. ते आपले माघ महिना होता, हिवाळ्याचे दिवस. आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये एका भिंतीवर अशी पडकी भिंत होती, भिंतीवर बसलेले आणि ऊन खात बसलेले होते. 2 जण आले तुम्हाला भेटण्याकरता. योगी यांचे शिरोमणी
चांगदेव महाराज आलेले आहेत. यांनी विचारलं, चांगदेव महाराज वा वा आम्हाला भेटण्याकरता रे. मग आपल्याला भेटण्याकरता कोणी येत असेल तर आपण खुर्चीवर घरी बसायचं, ते येईपर्यंत तिथंच बसून राहता असं असते का? त्यांच्या स्वागताला पुढे जावं लागतं, दरवाजापर्यंत तरी कमीत कमी जावं लागतं. निवृत्तीनाथ महाराज म्हणले आपल्याला त्यांच्या भेटीला जावं लागतं. कसे आले रे ते? म्हणे वाघावर बसून आले. वाघावर बसून आलेत. ज्ञानोबारायला विचारलं, ते वाघावर बसून आलेत वा, काही हरकत नाही. ज्ञानोबाराय त्या भिंतीला म्हणले चल. ती भिंत असणारी निर्जीव भिंत चालायला लागली. बैसनियावरे चालविली बैसनियावरे चालविली भिंती बैसनियावरे चालविली बैसनियावरे चालविली यावरी चालली बैसनियावरी चालली बैसनियावरी चालविली भिंती बैसनियावरी चालविली भिंती बैसनियावरी चालविली भिंती बैसनियावरी बैसनियावरी चालविली बैसनियावरी चालविली बैसनियावरी चालविली बैसनियावरी चालविली प्रति भेट दिली चांगदेवा प्रति भेट दिली चांगदेवा प्रति दिले भेट हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान चांगदेवा प्रति दिले भेटी चांगदेवा प्रति भेटी चांगदेवा प्रति सोनियावरी चालविली भिंती बैसोनियावरी चालविली भिंती चांगदेवा प्रति दिली भेटी. भिंतीवर भिंतीलाच चल म्हटले आणि चांगदेवाच्या भेटीला गेले. ती आकाश मार्गाने भिंत चालायला लागली. ती भिंत आलेली पाहून सगळे चांगदेव महाराजचे शिष्य चांगदेव महाराज घाबरले. अरे बापरे म्हणे, भिंतच आकाशात निर्जीव, हे वाघ सजीव आहे. निर्जीव भिंत, अचेतन भिंती चालवणे हेही करणे विचित्र. अशी निर्जीव असणारी भिंत मायेनं काही करता येते. चांगदेव महाराज म्हणे मी मायेनं काय करीन, एक नदी करीन. भिंत कशाची आहे? मातीची. नदी निर्माण केली की नदीमध्ये हे भिंत विरघळून जाईल. चांगदेव महाराजानं मायेनं नदी निर्माण केली. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ ज्ञानदेव म्हटल्याबरोबर सगळी माया चांगदेवानी फेकलेली विरून गेली. कारण ही भिंत, हे जे कर्ण आहे हे माईक नव्हतं, हे साक्षात कोण आहेत? ईश्वर अंश आहेत, साक्षात देव आहेत. आणि देवाच्या अधीन माया असते, मायेच्या अधीन देव नसतो. चांगदेव महाराजांना कळालं हे आपल्यापेक्षा अति श्रेष्ठ साधू आहे. ती भिंत खाली आली, वाघावरून चांगदेव महाराज उतरले. जे चांगदेव महाराजांनी दंडवत घातला, चांगदेव महाराजांनी दंडवत घातल्यानंतर लाखो असणारे शिष्य, त्या लाखो शिष्याने जे दंडवत घातला तो उठायलाच तयार नाही.
हे भिंतीवर 4 जण बसून होते. हे बी उठा म्हणले नाही. सकाळी 5ची वेळ होती, म्हणजे 7-8ची वेळ असन. 8 वाजल्यापासून दुपारच्या 3 वाजेपर्यंत जसं नदीवर कपडे कसे सुकवतात त्याप्रमाणे असे सुकवल्यासारखे कपडे दिसायचे. असं दंडवत घातलेलं सर्वांनी. दंडवत दंडा परी काही नुरी उरवावी, काही नुरी उरवावी, काही नुरी न उरवावी. दंडवत दंडवत नाही माझी उरवावी, नाही माझी उरवावी, नाही माझी उरवावी. दंडवत दंडा परी काही नुरी उरवावी, दंडवत दंडा परी काही नुरी उरवावी, काही नुरी उरवावी, काही नुरी उरवावी. पण आता उठणार नाही. ज्ञानोबाराला दया आलेली आहे. ज्ञानोबाराने चांगदेव महाराजाला उठवलेलं आहे आणि उठवल्यानंतर आलिंगन दिलं. अरे चांग्या, तुला मला पण तुला भेटण्याची फार इच्छा होती. चांगया तुझे मिशे भेटावया जीव उल्हासे. माझा सुद्धा तुला भेटण्याकरता जीव असा उल्हासित होता. परंतु सिद्ध भेटे विसकुशे जीव भी. तुझी माझी भेट तर स्वतःच सिद्ध आहे. ब्रह्मस्वरूप तू आहे. जगात सर्व ब्रह्मस्वरूप आहे. सर्व तू ब्रह्मस्वरूप, मी ब्रह्मस्वरूप. एकच तत्व असल्यानंतर भेट होईल कशी? सिद्ध भेटी विसकुशे जीव भी. आणि पुन्हा वरून तुला भेटायचं म्हणल्यानंतर काय होईल? भेद होईल. चांगदेव आणि ज्ञानदेव वेगळे आहेत असं वाटल. चांगदेव आणि ज्ञानदेव हे वेगळे नाहीत, एकच आहेत. म्हणून मी तुझी भेट घेत नव्हतो. परंतु आता एकत्वानं, एक रूपानं तुझी आणि माझी भेट झालेली आहे. चांगदेव महाराजांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. म्हणजे चांगदेव 65चा ज्ञानोबारायाने उपदेश केला आणि मग वास केला अलंकापुराची पिंपळद्वाराची कनकाचा विठोबा रखुमाई. वास केला. आणि कसा वास केला? अजून वास चालूच आहे. इथं ज्ञानोबारायाचा संजीवन समाधी ज्ञानोबारायाची आहे. आणि द्वारामध्ये कशाचा पिंपळ आहे? सोन्याचा पिंपळ आहे. आणि कुठे आहे? घरात नाही, दारात आहे. दारात काय असतो? घर झाड्यानंतर कचरा असतो. आणि ज्ञानोबारायाचा कचरा म्हणजे काय? सोन्याचा पिंपळ. पिंपळ द्वाराशी कनकाचा निळामने ज्यांच्या नामे करिता घोष ना तळती दोष कळी काळाची. सर्वांना कळी काळाची भीती आहे. प्रत्येक जीवाला कशाचं भेव आहे? मरणाचं भेव आहे. मरणाचं. असं केलं तरी धचकते. त्याला वाटतं मरतोच पाहिजे. प्रत्येक जीवाला मरतोच काय की. हे मरणाची भीती जर घालायची असेल तर काय करावं लागल? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या नामाचा जप करावा लागेल. कळी काळाची भीती घालण्याकरिता. कशाचा जप? हे 14 अक्षराचा काय करायचा? जप करायचा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. किती अक्षर झाले? 14 अक्षर. 14. या 14 अक्षराचा जपानंतर माणसाची काय होते? मरणाची भीती नष्ट होते. यथामती यथावकाश. अल्प शक्ती अल्प बुद्धीप्रमाणे अभंगाचा चिंतन करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. झालेली ही कीर्तन रूपी सेवा श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरणी समर्पित करू आणि सेवेला इथेच पूर्ण विराम देऊ. ज्ञानेश्वर